कुणाल कामराशी मुंबई पोलिसांचा अखेर संपर्क। एबीपी माझाला सूत्रांची माहिती। व्हिडिओतील वक्तव्याबद्दल खेद नसल्याचं कामराचं स्पष्टीकरण। मात्र वक्तव्य मागे घेणार नाही, पण कोर्टाने सांगितलं तर माफी मागेन, कामराची भूमिका। खारमधील स्टुडिओ तोडफोड प्रकरणी शिंदे गटातील अटक झालेल्या 11 जणांना जामीन मंजूर। कुणाल कामराचा शो झाला त्या स्टुडिओची केली होती तोडफोड। मुंबईत हॅबिटॅट स्टुडिओच्या आतमध्ये पुन्हा तोडक कारवाईला सुरुवात। मुंबईच्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई। काल शिवसैनिकांनी तोडफोड केलेला द हॅबिटॅट स्टुडिओ पुढील सुनावणीपर्यंत कुठल्याही बुकिंग्स घेणार नाही, हॅबिटॅटच्या व्यवस्थापनाचा निर्णय। विधान परिषदेमध्ये कुणाल कामरा प्रकरणावरून गोंधळ। कुणाल कामरा प्रकरणाला विरोधकांकडून वेगळं वळण। प्रसाद लाड यांचा आरोप, कामराला तत्काळ अटक करण्याची मागणी। कुणाल कामरानं सत्य मांडलं, कामरानं काहीही चुकीचं केलेलं नाही। उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। स्टुडिओची तोडफोड शिवसैनिकांनी नाही तर तोडफोड एसएनसी गटानं केली, ठाकरेंची टीका। फडणवीस अकार्यक्षम आहेत हे दाखवण्याचा एकनाथ शिंदेंचा प्रयत्न, आदित्य ठाकरेंची टीका। शिंदे गटाला काल मिरची का लागली, आदित्य ठाकरेंचा सवाल। कुणाल कामरानं केलेल्या टीकेवर ठाकरे गटातच विसंवाद। आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांकडून टीकेचं कौतुक, तर कोणाच्या व्यक्तिगत आयुष्यावर बोलू नये, अनिल परबांचं वक्तव्य। कोरटकर आणि सोलापूरकरवरही कामराप्रमाणे वेगानं कारवाई करा, परबांची मागणी। कोणीही उपमुख्यमंत्र्यांचा अपमान करू शकत नाही, त्यामुळे कुणाल कामरानं माफी मागावी, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। संविधानानं प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार दिलाय, परंतु त्यानं ते योग्य पद्धतीनं मांडावं। अजित पवारांची कुणाल कामराच्या एकनाथ शिंदेंविरोधातील गाण्यावर प्रतिक्रिया। कुणाल कामराविरोधात शिंदेंची शिवसेना ठाण्यात आक्रमक। शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीनं टेंभी नाका चौकात आंदोलन। नाशिकमध्ये कॉमेडियन कुणाल कामराविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन। पोस्टरवर लाथा मारत कामराविरोधात केली घोषणाबाजी। छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर पोलिसांच्या ताब्यात। तब्बल 1 महिन्यानंतर तेलंगणातून कोरटकरला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती। विकृत इतिहास सांगणारा व्यक्ती अखेर सापडला, इंद्रजित सावंतांची प्रतिक्रिया। कोरटकरला समर्थन देणाऱ्यांची नावं महाराष्ट्रासमोर आली पाहिजेत, सावंतांचं वक्तव्य। कोरटकर महाराजांचा अवमान करतो, अटक झाली असेल तर सरकारनं सांगावं, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। तेलंगणामधून कोरटकरला घेतलं पोलिसांनी ताब्यात। प्रशांत कोरटकरच्या अटकेला 1 महिना का लागला, अमोल मिटकर यांचा सवाल। कोरटकरच्या अटकेला उशीर हे नागपूर पोलिसांचं अपयश असल्याची टीका। नागपूर हिंसाचार प्रकरणामध्ये महानगरपालिकेची धडक कारवाई। फहीम खान आणि युसुफ शेख या 2 आरोपींच्या घरांवर पालिकेचा बुलडोझर, तर शाहीन अमीन या 2 आरोपींची दुकानं केली सील। नागपूर हिंसाचारामधील अनेक संशयित आरोपी अद्यापही फरार। अनेक आरोपी तेलंगणा, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये आश्रयाला गेल्याची माहिती। समूह स्वयं पुनर्विकासाचा निर्णय लवकरच घेतला जाईल, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। विविध 18 निर्णय घेतले असून काही दिवसांमध्ये आणखी निर्णय घेतले जातील, फडणवीसांची माहिती। विद्याविहारमधील सोमय्या कॉलेजमध्ये बनावट मार्कशीट जोडून विद्यार्थ्यांचा 11वीमध्ये बेकायदेशीर प्रवेश, प्रत्येकाकडून 1.5 लाख घेण्यात आले, त्यावर कारवाई होणार का, सुनील प्रभूंचा विधानसभेत सवाल। तर 12 जणांना अटक केल्याची मंत्री पंकज भोयर यांची माहिती। मनसेचं मिशन महापालिका सुरू। मनसेच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यावर मनसेचे नेते आणि मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी बोलावली पहिली बैठक। मुंबईतील मनसेच्या सर्व विभागांमध्ये अध्यक्षांची उद्या 12 वाजता मनसे पक्ष कार्यालय राजगडमध्ये होणार बैठक। ठाण्यातील पार्किंग प्लाझा रुग्णालयातील भोंगळ कारभार उघड। मनसेच्या अविनाश जाधवांकडून सगळा प्रकार उघडकीस, कोट्यवधींची साधन सामग्री धूळ खात पडल्याची माहिती। आरेनंतर मुंबई मेट्रोचा आणखी एक प्रकल्प वादात। दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेतील डोंगरी कारशेडला स्थानिकांचा विरोध। भविष्यात पर्यावरणाच्या समस्या उद्भवणार, स्थानिकांचं म्हणणं। गोंदिया ते मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होणार, प्रफुल्ल पटेल यांची माहिती। नवी मुंबई विमानतळ बनल्यामुळे गोंदिया ते मुंबई विमानसेवा सुरू करण्याचा मार्ग सोयीस्कर, पटेल यांची माहिती।
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये 39% पाणीसाठा शिल्लक. वाढत्या उन्हामुळे टँकरची मागणी तिपटीनं वाढली. मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. मुंबई IIT परिसरातील पद्मावती मंदिराजवळ आढळली मगर. अचानक मगर पवई तलावाबाहेर आल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण. विरारमध्ये फटाक्याच्या दारूमुळे स्फोट. स्फोटामध्ये 10 वर्षांचा चिमुकला जखमी. दिलसार अन्सारी असं जखमी झालेल्या चिमुकल्याचं नाव. उल्हासनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या शाखेमध्ये कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी आलेल्या दाम्पत्यानं एकमेकांवर केला हल्ला. सासऱ्यांच्या हल्ल्यामध्ये जावई गंभीर जखमी. उल्हासनगरमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या शाखेबाहेर घडला प्रकार. सोलापुरात अवकाळी पावसाची हजेरी. अचानक वातावरणामध्ये बदल होऊन पावसाची जोरदार सुरुवात. गेल्या काही दिवसांपासून असलेल्या उकाड्यापासून सोलापूरकरांना दिलासा. जुन्या वादातून युवकावर प्राणघातक हल्ला. 4 ते 5 जणांच्या टोळक्याचा 19 वर्षीय युवकावर कोयत्यानं हल्ला. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातली घटना. विधानसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर. मंगळवारपर्यंत अर्ज दाखल करता येतील, तर 26 तारखेला उपाध्यक्षाची निवड होणार. विधिमंडळ समित्यांची घोषणा उद्या होणार. विधिमंडळ समित्यांची माहिती. महायुती आणि महाविकास आघाडीचं एकमत. सर्व त्रुटी दूर झाल्यामुळे नियुक्त्यांचा मार्ग मोकळा. महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्रीबाईंना भारतरत्न देण्याचा ठराव. देशवासियांच्या लोकभावनेचा आदर करणार. पुरस्काराचा गौरव वाढवणार असल्याची उपमुख्यमंत्र्यांची माहिती. शिवसेना खासदार संजय राऊत आणि सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नाशिकच्या विश्रामगृहात भेट. भेटीदरम्यान दोघांनी केली एकमेकांची विचारपूस. उद्धव ठाकरे आणि छगन भुजबळ यांची विधान भवनात भेट. भेटीदरम्यान छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरे यांना केलं जय महाराष्ट्र. 3 वर्षापेक्षा जास्त काळ एकाच मुख्यालयामध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची बदली करा. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश. आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनेकडून बोलवण्यात आली होती बैठक. मुंबईमध्ये मशिदीच्या नावावर मोठ्या प्रमाणावर जमीन बळकावण्याचं कारस्थान. भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप. प्रकरणामध्ये कठोर नियमावली आणि कारवाईसाठी सोमय्या यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. रायगडमध्ये वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून वातावरण तापलं. इतक्या वर्षांनंतर समाधी उकरून टाकण्याची आता चर्चा का? कोकण कडा संघटनेचा प्रशासनाला सवाल. रायगडच्या पायथ्याशी पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची मागणी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये वाघ्या कुत्र्याच्या पात्राचा कुठेही उल्लेख नाही. इतिहासकार इंद्रजित सावंत यांची प्रतिक्रिया. जुने मुद्दे का काढले जातात? उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून प्रश्न उपस्थित. मुद्दा मांडायचा अधिकार सगळ्यांना, मात्र अनेक मुद्दे आव्हानं समोर आहेत, ते मांडावं. अजित पवारांचं वक्तव्य. सतीश भोसले उर्फ खोक्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. 2 दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आज सतीश भोसलेला शिरूर न्यायालयामध्ये करण्यात आलं हजर. महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास गेवराई पोलीस उपाधीक्षकांकडे. उपाधीक्षक NB राजगुरू करणार महादेव मुंडेंच्या हत्येचा तपास. यापूर्वी अंबाजोगाईचे उपाधीक्षक अनिल चोरमले तपास करत होते. पुण्यामध्ये बालेवाडी स्टेडियममध्ये पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमामध्ये आमिर खाननं घेतली सरपंच संतोष देशमुखांचा मुलगा विराज देशमुखची भेट. यावेळी आमिरनं देशमुख कुटुंबियांचं केलं सांत्वन. गडचिरोली जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे अनेकांच्या मका पिकाची नासाडी. जालन्याच्या भोकरदनमधील आलापूर शिवारातील पिकाला आग. 15 एकरवरील गहू आणि मका जळून नष्ट. शेतीचं साहित्यही जळाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. साताऱ्याच्या 2 जणांचा थायलंडमध्ये रशियन तरुणीवर अत्याचार. CCTV फुटेजच्या आधारावर दोन्ही संशयित आरोपींना अटक. दोघांची रवानगी थायलंडच्या तुरुंगात. भाजप अध्यक्ष JP नड्डा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला. संसद भवनामध्ये दोघांची भेट झाल्याची माहिती. मोदींच्या भेटीआधी नड्डांनी मोहन भागवत यांच्यासह संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही घेतली भेट. जंतर मंतरमध्ये इंडिया आघाडीच्या युवा विंगचं आंदोलन. देशातील सर्वात मोठं चलन म्हणजे बेरोजगारी. राहुल गांधींचं वक्तव्य. पंतप्रधान फक्त कुंभावर बोलतात, पंतप्रधान बेरोजगारीवर बोलत नाहीत. राहुल गांधींची टीका.
आज सर्व विद्यापीठांचे कुलगुरू RSSचे आहेत. राहुल गांधींचं टीकास्त्र. RSS संपूर्ण व्यवस्था नष्ट करतंय. राहुल गांधींचा घणाघात. RSS आणि भाजपचा पराभव करू, गांधींचं वक्तव्य. मुंबईकरांना पासपोर्ट मिळणार आता फक्त 15 दिवसात. 7 दिवसामध्ये व्हेरिफिकेशन पूर्ण करण्याचं मुंबई पोलिसांना खास ट्रेनिंग. मुख्यमंत्री फडणवीसांच्या 100 दिवस मोहिमेतील उपक्रम. पंतप्रधान मोदी थायलंड आणि श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार. थायलंडच्या बिमस्टेकमधील मीटिंगमध्ये होणार मोदी सहभागी. चीनमधून येणाऱ्या 5 वस्तूंवर भारताकडून वाढीव शुल्क. ॲल्युमिनियम फॉईल, व्हॅक्यूम फ्लास्क, सॉफ्ट फेराइट कोर्स आणि ट्रायक्लोरे असोसिन्युइक ॲसिड, पॉलीव्हायनिल क्लोराईड पेस्ट रेझिन या उत्पादनांचा समावेश. शुल्क 5 वर्षांसाठी लागू. बांगलादेशचा क्रिकेटपटू तमीम इक्बालला हृदयविकाराचा झटका. तमीमवर तातडीनं अँजिओप्लास्टी. ढाका प्रीमियम लीगचा सामना खेळताना तमीमला आला झटका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.